अशोक खरातची शक्तीपीठ महामार्गावर जमीन खरेदी 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती। नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात खळबळजनक माहिती। हिंदू मुलींना प्रेमात अडकवण्याचा आरोपीचा प्रयत्न। प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवल्याचाही आरोप। अश्लील कृत्य करून फोटो काढल्याचीही तक्रार। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार। सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन आणि कंधेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ। कुणाल कामरानं हक्कभंग समितीसमोर मांडलं म्हणणं। बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचा दाखला। व्यंगचित्र सादर करत कुणाल कामराचं उत्तर। भाजपकडून सर्व खासदारांसाठी व्हीप जारी। 16 ते 18 एप्रिल दरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं जाणार। उपमुख्यमंत्री शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर। शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी नजर कैदेमध्ये। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरच पोलिसांची कारवाई। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। वसई स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी। 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला। एनसीईआरटीच्या निर्णयामुळे नवा वाद। हा तर इतिहास पुसण्याचा प्रयत्न। छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले यांचा आरोप। स्कूल बसच्या मनमानीला चाप। आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार भाडं, तर पालकांकडून एक रकमी आगाऊ भाडं घ्यायला सुद्धा बंदी। राज्यात उन्हाच्या तीव्र झळा। अकोला जिल्ह्यात पारा 42 अंश सेल्सिअसवर, तर पुढील 4 आठवडे अधिक तापदायक राहणार असल्याचा अंदाज।